नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता उठून ऑर्डर बनवायला लागली। यावेळेस बँगल्समध्ये पैठणीच्या कड्यांची ऑर्डर होती। किती छान दिसतात ते कडे। तर फ्रेश होऊन आली, आंघोळ वगैरे करून एका साईडला चहा ठेवला, एका साईडला देवपूजा केली। आज मी चहा बिस्किटसुद्धा पटापट खाल्लं, कारण मिस्टरांचा बेत होता एसीचं सर्व्हिसिंग करायचा, तेही घरच्या घरी। पिण्याचं पाणी भरून घेतलं, नाश्त्याला 2 अंडी आणि मॅगी नूडल्स केले। एसी ते साफ करत होतेच, पण जो पसारा झाला माझ्या ज्वेलरीचा, कारण त्या टेबलवरती सगळी माझी ज्वेलरीज ठेवलेली असते, सगळं माझं मेकिंग चालू असतं, तर हा पसारा मला आवरावाच लागणार आहे। आज तर चमत्कारच झाला माझ्यासोबत। ही जुनी तुळस आमची अक्षरशः जळून गेली होती आणि त्यामुळे मी खूप नाराज झाले। पण आज मनी प्लांटला पाणी घालताना या कुंडीमध्ये मला अचानक उगवलेली तुळस सापडली आणि मी इतकी खुश झाले तुम्हाला सांगू। आमच्याकडे जे शेणखत होतं ते शेणखत वगैरे घालून, माती वगैरे चेंज करून, खतं वगैरे घालून ती तुळस मी पुन्हा रिप्लांट केली आणि त्याच्यामध्ये भगवान शालिग्रामांना प्रस्थापित केलं। खरं तर आजचं माझं प्लॅनिंग होतं की एसीची साफसफाई झाल्याच्या नंतर मी माझं ज्वेलरी मेकिंगचं टेबल आवरेन, तिकडचा सगळा पसारा आवरेन, नीटनेटकं ठेवीन, पण ते काम राहिलं बाजूला आणि बाल्कनीमधलंच नवीन काम काढलं। असो, पण त्यानिमित्ताने मला माझी नवीन तुळस तरी भेटली।